आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी ॲडव्होकेट संदीकर साहेब हे प्रचंड दिवसभरातलं शेड्यूल बिझी असतं, कोर्टामध्ये प्रचंड मोठे कामं असतात, पण सर्व मित्र परिवाराला क्रीडा संकुला येऊन व्यायाम करतात. आपण त्यांना विचारूया या ठिकाणी येण्याचं राज काय. सर, आपला पूर्ण परिचय सांगा. नमस्कार, मी ॲडव्होकेट गुरुराज संदीकर आणि ही सर्व माझी मित्रमंडळी. प्रत्येकजण आम्ही कुठल्या ना कुठल्या व्यवसायात नोकरीमध्ये पुष्कळ बिझी आहोत. एवढा असताना सुद्धा आम्ही रोज कमीत कमी 45 मिनिट या क्रीडा संकुलवर येऊन व्यायाम, वॉकिंग ह्या सगळ्या गोष्टी करतो. प्रत्येकजण इथे येणारा आरोग्याच्या दृष्टीने विचार करणारा आहे आणि त्या उद्देशाने इथे येतो. आपल्याला कितीही कामाचा ताण असला तरीसुद्धा आज ही गरज आहे काळाची की आपण आपल्या शरीर प्रकृतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट भेसळयुक्त आहे. अशा परिस्थितीमध्ये आपली आत्मिक ऊर्जा केवळ व्यायामाने वाढते आणि त्याच्यासाठी इथे येणं गरजेचं आहे. आमच्यासोबत आमच्या वयाच्या बरोबरीचे, आमच्यापेक्षा सिनियर अशी सुद्धा मंडळी आहेत. विशेषतः मला इथे नाव घ्यावं वाटतं आमच्या पटेल साहेबांचं. एवढे वयस्कर असूनसुद्धा पूर्ण व्यायाम आमच्या बरोबरीने करतात किंवा आमच्यापेक्षा जास्त करतात. आमचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाने याचप्रमाणे आमच्याप्रमाणे व्यायाम करावा. कारण ही आज ना उद्या दवाखान्यात जाऊन ॲडमिट होण्यापेक्षा असणारी गरजेची मेडिसिन म्हणा, ह्या उद्देशाने प्रत्येकाने थोडा तरी वेळ काढून, कोणी कितीही बिझी असला तरी 45 मिनिट प्रत्येकाला निघू शकतात. त्या उद्देशाने आपण व्यायाम करावा हीच आमची सुप्रभात ग्रुपतर्फे आपणा सर्वांना विनंती. सर, आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये जसं तुमचं ग्रुप आहे तसं ग्रुप निघायला पाहिजे का? निश्चितपणाने असे ग्रुप व्हावेत. विशेषतः इथे मला नाव घ्यावं वाटतं आमच्या कुलकर्णी साहेबाचं, की कुलकर्णी साहेबांमुळे आम्ही हे एकत्र आलो. सुरुवातीचा इनिशिएटिव्ह आमचे मित्र कुलकर्णी साहेबांनी घेतला आणि त्यांनी आम्हाला जास्तीत जास्त प्रवृत्त केलं. आम्ही सुद्धा सुरुवातीला आल्यानंतर व्यायाम करायच्या उद्देशाने जरी येत होतो तरी पण थोडा मनामध्ये आळस असायचाच, परंतु त्याच्यासाठी फोर्स लावणारा एक मित्र, आणि असा मित्र प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये असतो. प्रत्येक ग्रुपमधल्या मित्रांनी ओळखावा असा मित्र कोण आहे जो आपल्याला फोर्स करेल, आणि त्या मित्रांनी इनिशिएटिव्ह घेऊन प्रत्येक गावात, शहरामध्ये, मेट्रो सिटीमध्ये कुठे का असे ना व्यायामासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा. 45 मिनिट स्वतःच्या आयुष्यासाठी द्यावेत, जेणेकरून हा राष्ट्र सुदृढ होईल. सर, संदीकर साहेब, खरंच आपलं खूप खूप धन्यवाद. कारण की तुम्ही या ठिकाणी क्रीडा संकुलला येता, स्वतःची काळजी घेता आणि विशेषतः सर्व मित्र परिवारांना घेऊन येता. कारण आजकाल जर बघितलं रात्रीचे पार्टीचे मित्र आहेत, पण तुम्हाला बघितलं तर वाटतं की तुमचे पार्टी न करता सकाळच्या व्यायामच्या पार्टीचे मित्र आहेत. तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.